फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, बाला साहब की क्या शम्मा मुझे जैसा रोशन खुदा करे, खुदा करे, खुदा करे, खुदा करे। आज आपले उमेदवार अफसरबाई आहेत, ज्यांनी औरंगाबादच्या वेगवेगळ्या वॉर्डमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि 5 वेळा ते वेगवेगळ्या वॉर्डमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। पुलिस स्टेशन का काम होने दो, कोर्ट का काम होने दो, कलेक्टर ऑफिस का काम होने दो, कारपोरेशन का काम होने दो। अगर कोई किसी का मेरे को फोन आता है तो मैं नाइट रात से पुलिस स्टेशन जाता होता है। कारपोरेशन होने दो, कलेक्टर ऑफिस होने दो या कोर्ट का काम होने दो। अभी आपने देखा होगा 2-3 दंगल हमारे पास हुई, सबसे आगे अफसर खान ने रह के 100 बच्चों को छुड़ाने का काम करा, बड़ेगांव के 25 बच्चों को छुड़ाने का काम किया, कटकट गेट के 20 बच्चों को छुड़ाने का काम किया। मला सगळ्यात कौतुक त्यांचं एकासाठी वाटतं की गुन्हे नसताना ज्या तरुण पोरांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात त्यांना विनाकारण पोलिसांमध्ये डांबलं जातं, अशांना सोडवण्याचं काम सातत्याने अफसरबाई करतायत। मैं 80% समाजकारण करता हूँ, 20% राजकारण। लोकसभेला सुद्धा अफसरबाईंना तिकीट देताना म्हणत होती ताई आपण कशाला इथून मुस्लिम उमेदवार देतोय, मागच्या वेळेला आम्ही जिद्दीने इम्तियाज जलीलला निवडून दिलं आणि ते आपल्याला गद्दार झाले। मी त्यावेळेला त्यांना बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी खात्री आहे की अफसरबाई निवडणूक जिंकोत किंवा नाही जिंकोत ते ताकदीने आपल्या बरोबर राहतील, ते कुठेही जाणार नाही। आणि मागचे 6 महिने आपण पाहिलेलं आहे की लोकसभेमध्ये निवडणुकाचा पराभव पचवावा लागला तरी सुद्धा ते ताठमानेने पक्षाबरोबर आहेत, ते इकडे तिकडे कुठेही जात नाहीये। ताई इथे सर्व लोक, माझी माय बहिणी उपस्थित आहे, भाऊ उपस्थित आहे, सर्व उपस्थित आहे। तुम्हाला शब्द देतो मी जेव्हापर्यंत राजकारण करणार, वंचित बहुजन आघाडी सोबतच करणार, बाळासाहेब सोबतच करणार, तुमच्या सोबतच करणार। आणि इम्तियाज जलीलने काय केलं, निवडून आणले। विधानसभेच्या वेळेला आपली निवडून येण्याची संधी होती तेव्हा युती तोडली। केवळ युती तोडली नाही तर हयात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो बाला साहब अम्बेडकर को सब समाज साथ लेके चलो। हमारे नेता अंजलि ताई अम्बेडकर, हमारे आदरणीय नेता बाला साहब अम्बेडकर, मंच पे बैठे हुए अरुंधति ताई, अमित भाई विगड़, शहर अध्यक्ष, महिला जिलाध्यक्ष हमारे सतीश भाई, बगले मामा, योगेश बन और तमाम मेरे यहाँ आए हुए माताएं, बहनें और नौजवान साथी, बुजुर्ग दोस्तों, सभी को मेरा जय भीम, आदाब, सलाम। आज अंजलि ताई पूरे महाराष्ट्र में दौरा कर रहे हैं, अपने वंचित बहुजन आघाड़ी के सभी उम्मीदवार के लिए। सुजात दादा अम्बेडकर पूरे जोरों शोरों से पूरे महाराष्ट्र में दौरा करने के लिए निकले हैं और आदरणीय बाला साहब, आपने देखा होगा उनकी एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी हुई है, लेकिन हमारा नेता एक ऐसा नेता है कि अपने समाज के लिए, सभी समाज के लिए चौथे दिन प्रचार के लिए निकल गया है हमारे नेता आदरणीय बाला साहब अम्बेडकर। ये वो चाहते तो नहीं निकल सकते थे, लेकिन समाज की लड़ाई लड़ने के लिए, सभी समाज को इंसाफ दिलाने के लिए आपने देखा होगा कि उनका दौरा आरक्षण बचाने के लिए, आरक्षण के लिए SC, ST, OBC सभी समाज के लिए बाला साहब अम्बेडकर ने पूरा दौरा किया महाराष्ट्र में। और जैसे ही उनकी तबीयत खराब हुई, अनेक लोगों ने उनके लिए दुआई की। मैंने भी खुदाबाद शरीफ में जाकर पूरी टीम के साथ उनके लिए दुआ की, प्रार्थना की और वो बहुत जल्द अच्छे हो गए। मैं उनके लिए एक शेर कहना चाहता हूँ, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, बाला साहब की क्या शम्मा मुझे जैसा रोशन खुदा करे, खुदा करे, खुदा करे, खुदा करे। आज अम्बेडकर नगर में हमारे संदीप भाई, विलास भाई और मंच पे बैठे हुए सभी मान्यवर और संदीप भाई ने जो रात से 3 बजे यहाँ से हमने मेहनत किया और ये प्रोग्राम लेने के लिए, अंजलि ताई के लिए। अभी आपने देखा होगा पिछले 10 साल से यहाँ पर MIM और BJP लड़ रही है। पिछले 10 साल से MIM और BJP लड़ने के बाद BJP यहाँ से चुनकर आ रही है, लेकिन अब
आदरणीय बाला साहब ने एक ऐसा उम्मीदवार दिया, मुझ पे भरोसा किया। सारा दलित समाज मेरे साथ है, बौद्ध समाज मेरे साथ है और मुस्लिम समाज। पिछले 10 साल में अतुल सावे ने न दलित समाज के एरिया में काम किया था न मुस्लिम समाज में। हम लोग जितना भी घूम रहे हैं और अब उसको दफन करने का समय और वक्त अतुल सावे का आ गया है। अंजलि ताई मेरे साथ है, सुजात दादा मेरे साथ है, बाबा साहब अम्बेडकर मेरे साथ है और ये तमाम मेरी माँ बहने बेटी, ये जनता भाईचारा नौसवाद सभी मेरे साथ है। तो आज हमको ये लड़ाई इसलिए लड़नी है कि आरक्षण के लिए लड़ाई लड़ना है, संविधान के लिए लड़ाई, ये लड़ाई हमारी तुम्हारी है। लेकिन हमको जातिवाद शक्ति को रोकने के लिए, बाला साहब के हाथ मजबूत करने के लिए 20 से 25 आमदार हमको महाराष्ट्र के अंदर भेजना पड़ेगा। और आरक्षण की जो बात हमारे बाला साहब करते हैं, तो अगर हमारे 20 या 15 या 10 आमदार अगर चुन कर आते हैं तो जातिवाद शक्ति को आरक्षण बचाने का काम करेंगे। संविधान को जो हमला कर रहे हो, संविधान को बचाने का काम करेंगे। आपके माध्यम से मैं ऐसा कहता हूँ। और मैं ये बता दूं कि मैं पिछले 25 साल से कारपेंटर हूँ, 3 बार विरोधी पक्ष नेता हूँ और मेरी शुरुआत भीमनगर से हुई। और मुझे पहली बार चुनकर भीमनगर दलित समाज, बौद्ध समाज ने चुन के दिया। और मैं लड़ाई जब भी कारपोरेशन में लड़ता हूँ, अमित भाई मेरे साथ थे, मैं दलित समाज और मुस्लिम समाज के लिए डंके की चोट में बात करता हूँ। सेना और बीजेपी के भीमनगर के अंदर मैंने करोड़ों रुपए का काम किया। मेरा कारपोरेशन के अंदर से 2 बार मैं किराड़पुर से चुन के आया, वहां भी करोड़ों रुपए का काम किया। और मैं विकास पुरुष के नाम से जाता हूँ। अलग अलग वार्डों से मैं 4 बार चुन के आया होता है, जहाँ मेरा खुद का भी मत नहीं है। लोग मुझे, मैं क्योंकि काम इतना करता हूँ, पुलिस स्टेशन का काम होने दो, कोर्ट का काम होने दो, कलेक्टर ऑफिस का काम होने दो, कारपोरेशन का काम होने दो। अगर कोई किसी का मेरे को फोन आता है तो मैं नाइट रेड से पुलिस स्टेशन जाता होता है। कारपोरेशन होने दो, कलेक्टर ऑफिस होने दो या कोर्ट का काम होने दो। अभी आपने देखा होगा 2-3 दंगल हमारे पास हुई, सबसे आगे अफसर खान ने रह के 100 बच्चों को छुड़ाने का काम करा, बड़ेगांव के 25 बच्चों को छुड़ाने का काम किया, कटकट गेट के 20 बच्चों को छुड़ाने का काम किया। मेरी लड़ाई, मैं 80% समाज कारण करता हूँ, 20% राजकारण। और मैं दलित समाज को हमेशा मैं साथ में लेके चलता हूँ। अमित भाई आपने देखा, हम साथ में मिलकर लड़ाई लड़े कारपोरेशन के अंदर। तो मेरी आप तमाम लोगों से ये गुजारिश है, ये विनती है कि आने वाली 20 तारीख को बटन नंबर 4 दबाकर मुझे भारी अक्षर से कामयाब कीजिए। मेरी कामयाबी नहीं, ये आप सबकी कामयाबी है, ये बाला साहब की कामयाबी है, ये वंचित बहुजन आघाड़ी की कामयाबी है। अगर मैं चुन के जाता हूँ बाला साहब का सिपाही, तो आप पे जो जुल्म अन्याय अत्याचार हो रहा है, कौम और मिल्लत पे जो जुल्म अन्याय अत्याचार हो रहा है, उसको रोकने का काम इस सभा के में करूंगा। आपने देखा होगा मुस्लिम समाज के लिए भी आदरणीय बाला साहब ने पैगंबर बिल डाला और पैगंबर के नाम से डाला, लेकिन ये जातिवाद शक्ति ने उसको रिजेक्ट किया। लेकिन बाला साहब ने जो बिल डाला, आप लोगों के सामने मैं वादा करता हूँ कि जैसे मेरे को आप लोग चुन के देता है, सभागृह के अंदर जाके मैं विधान भवन में जाके सबसे पहले वो बिल दाखिल करूंगा। और जो जुल्म अन्याय अत्याचार मुस्लिम समाज के खिलाफ हो रहा, दलित समाज के खिलाफ हो रहा, उसको रोकने का काम करूंगा। और आज मैं अंजलि ताई को आप लोग को सुनने आए हैं, मैं एक विनती आप लोगों से करूंगा, हाथ जोड़ के कड़कड़ी सी विनती करता हूं कि ये मतदान 4 तारीख को बहुत लोग आपके पास आएंगे, लेकिन ये मतदान आपका बाला साहब को जाएगा, अंजलि ताई को जाएगा, सुजात दादा को जाएगा और ये अफसर खान को जाएगा। अगर अफसर खान चुन के आता है तो आप देखो बाला साहब जो भी मुझे हुक्म देंगे, जो भी मुझसे काम करेंगे बाला साहब के लिए और तुम्हारे लिए आधी रात को अफसर खान गंभीर खड़ा रहेगा, ऐसा मैं कहता हूँ। एक शेर के साथ अपनी जगह लेता हूँ, हयात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो बाला साहब अम्बेडकर को सब समाज साथ लेके चलो, साथ लेके चलो। आने वाली 20 तारीख को हमारी निशानी है गैस सिलेंडर, 4 नंबर का बटन दबाकर भारी अक्षर से मुझे कामयाब कीजिए। अल्लाह हाफिज, खुदा हाफिज, जय भीम, जय भीम, जय भीम। वंचित बहुजन आघाड़ी वंचित बहुजन आघाड़ी बाला साहब अम्बेडकर तुम आगे हो, बाला साहब अम्बेडकर तुम आगे हो, अंजलि ताई तुम आगे हो, अंजलि ताई तुम आगे बढ़ो। जय भीम, जय भीम। सगळ्यांना जय भीम। आज आपल्या इथे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार अफसरबाई यांच्या प्रचाराकरता इथे जमलेलो आजच्या
सभेच्या विचारमंचावरती असलेले अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष बखले मामा, तसंच उमेदवार अफसरबाई, आपल्या सगळ्यांचे राज्य कार्यकारी, महाराष्ट्र राज्य कार्यकारी म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भाऊ भुईगळ, तसंच इथे उपस्थित असलेले युवक आघाडीचे अध्यक्ष तसंच रामदासजी वाघमारे, पश्चिमचे महासचिव नितीन बोर्डे, जिल्ह्याच्या अध्यक्षा लताताई बामणे, शहराच्या अध्यक्ष वंदनाताई नरवडे, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष गंगूताई सुरटकर, माझ्याबरोबर अकोल्याहून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारी सदस्य आणि महिला आघाडीच्या महासचिव अरुंधतीताई शिरसाट, ज्या औरंगाबादच्या प्रभारी आहेत, आणि विचारमंचावर तसंच अकोल्याचे दुसरे जिल्हाध्यक्ष योगेशजी बन, माजी शहर अध्यक्ष संदीप कंठे, ज्यांनी आजची सभा आयोजित करायला खूप मोठ्या प्रमाणावरती सहकार्य केलंय, त्यांचे आपल्या सगळ्यांतर्फे मनपूर्वक आभार. आपल्याला येणारी इलेक्शन ही महत्वाची एका मुद्द्यासाठी आहे आणि जो आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो आहे आरक्षणाचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला जो भाजप सत्तेमध्ये राहिलं, भाजप सत्तेमध्ये ताकदीने राहिलं तर संविधान बदलेल ही भूमिका आपण 2019 पासून घेतली होती. सातत्याने आपण त्याच्यावरती बोलत होतो. त्यावेळेला महाविकास आघाडी त्याच्याबद्दल अवाक्षर काढायला तयार नव्हती. 2023 मध्ये आपली मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये संविधान सन्मान महारॅली प्रचंड मोठी झाली आणि शिवसेना सोडून कोणीही शिवाजी पार्क भरवू शकत नाही हा जो शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भ्रम होता तो वंचित बहुजन आघाडीने मोडून काढला. तेव्हापासून लोकांच्या असं लक्षात आलं की संविधान वाचवणं हा मुद्दा इथल्या वंचित समाजासाठी खूप भावनेचा मुद्दा झालेला आहे आणि मग तिथून प्रत्येक गोष्ट संविधानाची प्रत हातात घेऊन करायला सुरुवात झाली आणि आपल्यातली भोळी भाबडी जनता सुद्धा संविधान वाचवण्याच्या या महाविकास आघाडीच्या प्रचाराला बळी पडली आणि वाहवत गेली. पण तो संविधान वाचवण्याचा नारा किती खोटा होता हे तुम्हाला त्याच्यानंतरच्या 4 महिन्यामध्ये लक्षात आलं. 1.5 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या एका खटल्यामध्ये निकाल देताना आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि क्रीमी लेअरचं तत्व ही दोन आपल्या सगळ्या आरक्षणाच्या विरोधातला जाणारा निकाल दिला. क्रीमी लेअरचं तत्व काय आहे तुम्हाला माहिती नसेल तर मी सोप्या शब्दात समजावून सांगते. ज्या कुटुंबामध्ये एका माणसाला आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे त्या कुटुंबातल्या दुसऱ्या माणसाला आरक्षणाचा फायदा मिळणार नाही हे सरळ साधं गणित आहे. म्हणजे मोठ्या भावाला एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या सरकारी कर्मचारी सरकारी कुठेतरी जरी पिऊनची शिपायाची नोकरी आरक्षणाखाली मिळाली असली तरी त्या घरातल्या दुसऱ्या मुलाला किंवा दुसऱ्या मुलीला इंजिनिअरिंगला, मेडिकलला, वकिलीच्या, लॉच्या याला सुद्धा आरक्षण मिळणार नाही प्रवेशाला. अशा प्रकारची तरतूद आहे. ही कळली होती सगळ्यांना? हे माहिती होतं का? आपण पेपर वाचतो मग काय वाचतो? पेपर वाचतो म्हणजे किती पुढे केलं किती जणांच्या घरामध्ये टीव्ही आहेत? हात वर करा. मी काय हात वर करून ठेवण्याची शिक्षा नाही देते. सगळ्यांच्या घरात टीव्ही आहे. टीव्हीवर काय बघतो? सिरियल. मग बातम्या बघतो तर ज्या बातमीमध्ये अशी बातमी आपल्या लक्षात नाही राहत की ज्याच्यात आपलं आरक्षण चाललंय. मग सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आपलं आरक्षण जातंय हे किती लोकांना कळलंय? खरंच कळलंय का? उगीच अंजली त्यांना हात वर करून हवेत पडून हात वर करायचे? हा
आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने जरी दिला असला तरी 2 राज्य अशी आहेत ज्यांनी असं म्हटलंय की आम्ही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट ताबडतोब लागू करू, म्हणजे आम्ही आरक्षणात वर्गीकरण पण आणू आणि आम्ही आरक्षणामध्ये क्लासिफिकेशन क्रीमी लेअर सुद्धा आणू. कुठली 2 राज्य आहेत माहितीये कोणाला? तुम्ही बातम्या ऐकता म्हणजे काय करता नक्की? माझ्यामध्ये बातम्या ऐकतच नाही, आपण फक्त सिरियल बघतो. तुम्ही काय करता मग? काय कुठल्या 2 राज्यांनी लावलंय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट लागू करू असं म्हटलंय? पुरुष मंडळी, मी फक्त बायकांना नाही विचारत आहे. तेलंगणा आणि कर्नाटका ते जाग्या बातम्या ऐकतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर 24 तासाच्या आत आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करू म्हणणारी 2 राज्य भारतामध्ये आहेत, एक कर्नाटक आणि एक तेलंगणा. आता या 2 राज्यांमध्ये सरकार कोणाचं आहे? कर्नाटकात कुठल्या पक्षाचं आहे? दोन्ही राज्यांमध्ये सरकार काँग्रेसचं आहे, बरोबर आहे. म्हणजे काँग्रेसच्या सरकारने म्हटलंय की दलितांच्या आणि आदिवासींच्या विरोधात जाणारं सुप्रीम कोर्टाचं निर्णय आम्ही लागू करू. मी काय बोलते लक्षात येते का? येत नाहीये? येतंय. आरक्षण आपल्याला हवंय का नको? आपण इथून सुरुवात करू. आरक्षण हवंय का नको? मग जरा मोठा आवाज निघू शकतो का आरक्षण हवंय? मग ज्या काँग्रेसनी आपलं आरक्षण संपवण्याचा निर्णय लागू करण्याची घोषणा केली आहे त्या काँग्रेसला महाराष्ट्रात सत्तेवर बसवायचंय का नाही बसवायचंय? बसवायचंय. काँग्रेसला सत्तेत बसवायचंय. अरे बाबा, बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा देताना आपण प्रबुद्ध व्हावं अशी अपेक्षा केली होती. जरा प्रश्न समजून तर घ्या. आज तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये दलितांचं आणि आदिवासींचं आरक्षण संपण्याच्या मार्गावर आहे. त्या काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत बसवणार का? नक्की. काय संविधान वाचवायचं करत जाऊन पुन्हा महाविकास आघाडीला मत देणार? काय करणार? वंचित बहुजन आघाडीला मत देणार आणि फक्त आपलं देणार का इतरांची मतं द्यायला सांगणार? तुम्ही एक लक्षात घ्या, जोपर्यंत सगळे वंचित समूह बौद्ध सोडून बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या जातीचे दलित असतील, मातंग असतील, ढोर असतील, चर्मकार असतील, अजून वेगवेगळ्या जाती असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, बहुजन समाज असेल, हे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत या देशात आपल्याला बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं आरक्षण टिकणार नाहीये. ओबीसी, दलित आणि आदिवासींचं आरक्षण टिकवण्याची गरज आहे आणि मुस्लिम समाजासाठी आरक्षण मागण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की जो राजकीय पक्ष आता आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवतोय आणि आपण त्याच्यामध्ये मुस्लिम समुदायासाठी सुद्धा 5% आरक्षणाची मागणी त्याच्यामध्ये घातलेली. आपल्याला लोकांना माहिती असतं की ही सगळी लोक वंचित बहुजन आघाडीचे मतदार आहेत. माहिती असतं का नसतं? खरंच असतं. तरी तुमच्याकडे शिवसेनेची लोक येतात, काँग्रेसची लोक येतात, राष्ट्रवादीची लोक येतात, भाजपची लोक सुद्धा प्रचाराला येतात का नाही येतात? आणि आपण जातो का इतरांकडे प्रचार करायला? जातो का? नाही जात. आपण आपल्याच वस्तीत राहतो, आपल्याच घरांमध्ये राहतो. दुसऱ्यापर्यंत आपण आपला पक्ष घेऊन पोहोचतच नाही. मग निवडून कसं येणार? आपल्या मतांवरती, फक्त बौद्ध मतांवरती निवडून येणारा एकतरी मतदारसंघ अख्ख्या भारतात आहेत का? कुठेही आपल्याला निवडणुका जिंकायच्या असतील तर मतांची बेरीज करावी लागते. आपल्या बरोबर येऊ शकणारी मतं जोडायची असतात आणि आपल्या बरोबर येऊ शकणारी मतं ही बौद्धेतर दलितांची आहेत, ती आदिवासींची आहेत, ती मुस्लिम समाजाची आहेत. पण आपण त्यांच्या
त्यांच्याकडे आपला पक्ष घेऊन पोहोचवण्याची गरज आहे. आज आपले उमेदवार अफसरबाई आहेत, ज्यांनी औरंगाबादच्या वेगवेगळ्या वॉर्डमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि 5 वेळेला ते वेगवेगळ्या वॉर्डमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले. त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांनी प्रचंड विकासाची सगळी कामं केलेली आहेत, मोठी मोठी कामं केलेली आहेत. आणि त्याच्यापेक्षा मला सगळ्यात कौतुक त्यांचं एकासाठी वाटतं की गुन्हे नसताना ज्या तरुण पोरांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात, त्यांना विनाकारण पोलिसांमध्ये डांबलं जातं, अशांना सोडवण्याचं काम सातत्याने अफसरबाई करतायत. तुम्हाला महाविकास आघाडी सरकार असो किंवा महायुतीचं सरकार असो, दलितांनी प्रश्न विचारला, दलितांनी सरकारला जाब विचारला, आदिवासींनी सरकारला आदिवासी युवकांनी प्रश्न विचारला तर त्यांना नक्षलवादी म्हणून दाबलं जातं. बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे. भारतातल्या महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांना नक्षलवादी म्हणून जेव्हा अडकवलं गेलं तेव्हा सरकार कोणाचं होतं? सरकार काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेला आबा पाटील गृहमंत्री होते. त्याच्यानंतर 10 वर्षामध्ये काहीही फरक या परिस्थितीत पडला नाही. त्यामुळे दलितांनी आंदोलन केलं, आदिवासींनी आंदोलन केलं, त्यांनी करप्शन विरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला, त्यांनी त्यांच्या हक्कांच्या मागण्या केल्या, तर त्यांना नक्षलवादी ठरवलं जातं. मुसलमान युवकांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं, त्यांच्या बेरोजगारीबद्दल आवाज उठवला, तर त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. असे खोटे गुन्हे टाकून तुरुंगात डांबलं पोरांना. एकदा पोरांच्या नावासमोर एखादी कलम लागली की ती पोरं आयुष्यात उठतात. त्यांना पुढे सरकारी नोकरी मिळत नाही, त्यांना परदेशी शिक्षणासाठी जाता येत नाही, त्यांना कुठलाही गुन्हा झाला की त्यांना उचललं जातं. आणि अशा सगळ्या पोरांना निर्दोष सोडवण्याचं काम सातत्याने अफसरबाई करतायत. आपल्याला माहिती आहे की या वॉर्डामध्ये आतापर्यंत आंबेडकर नगरमधून भारिप बहुजन महासंघाकडनं आतापर्यंत आपण 2 वेळा नगरसेवक निवडून दिले. त्यांनी काहीही आपलं काम केलं नाही, ते आपल्याशी गद्दार झाले. लोकसभेला सुद्धा अफसरबाईंना तिकीट देताना म्हणत होती, ताई आपण कशाला इथून मुस्लिम उमेदवार देतोय, मागच्या वेळेला आम्ही जिद्दीने इम्तियाज जलीलला निवडून दिलं आणि ते आपल्याला गद्दार झाले. मी त्यावेळेला त्यांना बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी खात्री आहे की अफसरबाई निवडणूक जिंकोत किंवा नाही जिंकोत ते ताकदीने आपल्याबरोबर राहतील, ते कुठेही जाणार नाही. आणि मागचे 6 महिने आपण पाहिलेलं आहे की लोकसभेमध्ये निवडणुकाचा पराभव पचवावा लागला तरी सुद्धा ते ताठमानेने पक्षाबरोबर आहेत, ते इकडे तिकडे कुठेही जात नाहीये. आपण खूप प्रयोग करून पाहिजे. आपले आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न सारखे आहेत म्हणून आपण मागच्या निवडणुकीला लोकसभेला आपण MIM बरोबर युती केली. अकोल्यातल्या तमाम बौद्धांनी, वंचित बहुजन आघाडीचे बौद्ध असतील, OBC असतील, कुठलेही कार्यकर्ते असतील, त्यांनी एक पैसा न घेता जिद्दीने इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याचा पूर्ण ताकद लावला प्रयत्न केला. आणि हे कोणी आपले कार्यकर्ते सांगत नाहीये, हे स्वतः ओवैसी साहेबांनी एकदा सांगितलं होतं की मला औरंगाबादच्या लोकांकडनं काही त्रास झाला नाही, त्यांनी मी पैसे देऊ केले तरी त्यांनी ठेवून घेतले नाही, त्यांनी जिद्दीने इम्तियाज जलीलला निवडून आणलं. आणि इम्तियाज जलीलने काय केलं? निवडून आणले. विधानसभेच्या वेळेला आपली निवडून येण्याची संधी होती तेव्हा युती तोडली. केवळ युती तोडली नाही तर अकोल्याला बाळापूरमध्ये जिथे आपले MLA होते तिथे बाळापूर विधानसभा मतदारसंघ आपला होता, तिथे बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवाराविरुद्ध आपल्यातल्याच एका माणसाला फोडून उमेदवारी दिली आणि इथे मात्र आपण गफार कादरींना पाठिंबा दिला होता. युती आपल्याकडनं नाही तोडली गेली. आपण ज्यांच्याशी वैचारिक युती केली त्यांच्याशी आपण प्रामाणिक राहिलो आणि म्हणून आता आपण असा निर्णय घेतला की आपल्या पक्षाचा मुस्लिम नेत्याचा चेहरा, आपल्या पक्षाची मुस्लिम लिडरशिप ही पक्ष आपण स्वतः उभे करणार आहोत आणि त्याचा एक महत्वाचा चेहरा अफसरबाई आहे. आज फारुख अहमद आहेत, अफसरबाई आहेत,
इम्तियाज नदाफ आहेत, अकोल्यातनं जावेद कुरेशी आहेत, तय्यब जाफर सारखा एक तरुण मुलगा आज आपला प्रवक्ता म्हणून काम करतोय. हे सगळे नेते उभे राहत आहेत जे पक्षाशी बांधलेले आहेत, ज्यांची वैचारिक बांधणी ही फुले शाहू आंबेडकर विचारसरणीची आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलेली आहे की अत्यंत ताकदीने अफसरबाईंच्या पाठीमागे उभे राहा. तुम्ही एक लक्षात घ्या, निवडणूक हे शेवटी बेरजेचं गणित असतं. दरवेळेला आपण निवडून येतोच असं नाही होत, पण तरी सुद्धा आपला मतदार जेव्हा इकडे तिकडे जात नाही, आपला मतदार जेव्हा एक गठ्ठा राहतो तेव्हा आपल्यावरती हल्ला करण्याची, आपल्यावरती कोणीतरी आरोप करण्याची कोणाचीही ताकद नसते. आणि हे आपलं राजकीय मूल्य आहे. काय बाबा नाही निवडून येत, काय बाबा नाही निवडून येत असं करत जर आपलं आपण इकडे तिकडे पागलो तर इथून पुढे तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे. याची तुम्ही दखल घ्या आणि आपली मतं कुठेही फुटू देऊ नका ही मी विनंती करायला तुम्हाला इथे येते. तुम्ही अत्यंत ताकदीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे राहाल आणि अफसरबाईंना निवडून द्याल ही माझी खात्री आहे. हा आपली लढाई आहे, ती दीर्घकालीन लढाई आहे आणि ती आपल्याला लढत राहावी लागणार आहे. पण आपण कधीतरी बाबासाहेबांना शॉर्टकट घेताना पाहिलं का? आता यश हवे म्हणून मी ही तडजोड करतो, असं कधी बाबासाहेबांनी केलं? बाबासाहेबांनी कधी नाचारी पत्करली? बाबासाहेबांनी कधी स्वतःचं तत्व बाजूला ठेवलं? त्यांनी तत्वासाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा ठेवला, पण त्यांच्या वैचारिक भूमिकेशी तडजोड केली नाही. आपण बाबासाहेबांचे वैचारिक वारस आहोत का नाही आहोत? नाही होत ना? मग जरा येऊ द्यात का जोरदार उत्तर? मग आपण तडजोड करणार का वैचारिक? हो, मी विचारलं, आपण आपली तत्व बाजूला ठेवून तडजोड करणार का? हो. मी प्रश्न असा विचारला की बाबासाहेबांनी आयुष्यात तत्वांची तडजोड केली नाही, मग आपण आपल्या तत्वांची तडजोड करणार का? वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार, ठामपणाने इतरांच्या मध्ये जाऊन प्रचार करणार. प्रचाराला आता 4 दिवस राहिले. आज 14 तारीख, 15, 16, 17, 18ला 5 वाजता प्रचार बंद होईल. मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते, सगळ्या लोकांना एक एक एरिया वाटून घ्या. प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करा. प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, आपले उमेदवार पोहोचले पाहिजेत. हे काम आपण केलं तर मला खात्री आहे की आपण औरंगाबाद पूर्वमध्ये आपण आपले आमदार निवडून आणणार आहोत. नक्की. वंचित बहुजन आघाडीचा 20 नोव्हेंबर. जय भीम. ताई, इथे सर्व लोक, माझी माय बहिणी उपस्थित आहे, भाऊ उपस्थित आहे, सर्व उपस्थित आहे. तुम्हाला शब्द देतो, मी जेव्हापर्यंत राजकारण करणार वंचित बहुजन आघाडी सोबतच करणार, बाळासाहेब सोबतच करणार, तुमच्या सोबतच करणार. आता याच्यानंतर कॉर्पोरेशनचे इलेक्शन येणार आहे ताई, खूप जास्त आपण नगरसेवक निवडून आलो. हे मी शब्द देतो सर्वांच्या सोबत की मी बाळासाहेबांना कधी सोडणार नाही. आता मी बाळासाहेबांचा सिपाही आहे आणि मी कधी सोडणार नाही. जिसकी हिफाजत हवा करे, बाळासाहेब की क्या शर्मा मुझे